सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीता अर्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 120। शिष्याचा प्रश्न। पार्वती उवाच पिंडं किंतु महादेव पदं किं समुदाहृतं रूपातीतं च रूपं किं एतदाख्याहि शंकर। पार्वती म्हणाली, हे महादेव, पिंड म्हणजे काय, पद कशाला म्हणतात, हे शंकर, रूप म्हणजे काय, रूपातीत होणे म्हणजे काय, हे सारे सविस्तर सांगावे। साधकाने विचारलेल्या प्रश्नावरून गुरुला आपण सांगितलेले साधकाला समजेल की नाही ते कळते। साधकाने लक्षपूर्वक गुरुवचन ऐकले, श्रवण मनन जर नीट घडले तर साधकाला योग्य प्रश्न विचारता येतो। गुरुच्या शब्दात आपली शंका अडचण मांडता येते। पार्वतीने आत्तापर्यंत गुरुभक्ती योगाच्या सर्व बाजूंचे विवरण लक्षपूर्वक ऐकले, पण मागील श्लोकात पिंड, पद व रूप हे शब्दप्रयोग प्रथमच गुरुवचनात आल्याबरोबर ते जाणून घेण्यासाठी तिने प्रश्न विचारला। निशंक झाल्याखेरीज पुढे ऐकण्यात लाभ नसतो। तसेच साधकाने प्रश्न विचारणे म्हणजे त्याला श्रवणात गोडी वाटत असल्याचेही निदर्शक असते। साधकाची जशी व जितकी उत्कंठा तसे गुरुमुखातून ज्ञान सविस्तर बाहेर पडते। उत्कंठ झाला, उदान झाले तरच ज्ञानप्राप्ती होते। प्राणाचे 5 तऱ्हेचे कार्य व कार्याच्या भिन्नतेनुसार 5 नावे प्राण, अपान, व्यान, समान व उदान संज्ञा होत। गंभीर अभ्यास, चिंतन, मनन, ज्ञानग्रहण करताना प्राणशक्ती ऊर्ध्ववते, कंठाशी येते, बाकी सर्व क्रिया स्थगित होतात। साधकाने एकाग्रतेने ज्ञान संपादण्यात उदानाचे साह्य जरूर हवे। गुरुनेही साधकाची ही उत्कंठा, एकाग्रता पाहिली तर आपोआपच जास्त माहिती गुरुमुखातून बाहेर पडते। त्या दृष्टीने पार्वतीचा हा प्रश्न अति महत्त्वाचा आहे। पिंड, पद व रूप यांच्यावर विशेष आख्यान झाल्याशिवाय त्यांच्या व्याख्या स्पष्ट करून देणारे व्याख्यान झाल्याविना त्यांचा अर्थ लक्षात येणार नाही। विस्तार करून सांगणारा तो व्यास, व्यासपौर्णिमा व गुरुपौर्णिमा एकच। व्यास ही पदवी, गुरुचा गुरु श्री व्यासमुनी, गुरुचे आसन व्यासपीठच, त्यावर बसून गुरु सविस्तर ज्ञान देतो। श्रोता असेल तरच वक्त्याला किंमत। शिष्य असल्याशिवाय गुरु गुरुची भूमिका कशी करू शकणार। अपत्य लाभाशिवाय कोणी पिता होत नाही। साधकाला जसा प्रश्न तसे उत्तर गुरुमुखातून निघते। गुरु शिष्याची प्रश्नोत्तरी ज्ञानमार्गात आवश्यक ठरते। साधकाने गुरुवचने लक्षपूर्वक ऐकून घेऊन प्रश्नही विचारलेच पाहिजेत। ब्रह्मज्ञान संवाद रूपातच देता घेता येते। गुरुध्यानाने पिंड, पद, रूप यापासून मुक्तता मिळते हे निसंशय। हे मागील श्लोकात सांगितल्यामुळे साहजिकच साधकाला प्रश्न पडतो की पिंड, पद, रूप यांचा उलगडा झाल्याशिवाय बद्धता कशी कळणार। अपाय कळला तर उपाययोजना कशावर ते स्पष्ट होते। जसा रोग तसा उपचार, रोगाचे निदान आधी, उपाययोजना नंतर। साधकाच्या प्रश्नाला याप्रमाणे श्रवणाच्या साधनेत फार महत्त्व आहे। सद्गुरुनाथ महाराज की जय।